स्वराज, फर्स्ट कॉन्क्वेस्ट, मीन स्वराज्याचे पहिले तोरण. It is not doubt true that Shivaji and his comrade took the oath the Swaraj in the temple of Raireshwar. यात अशी काहीच शंका नव्हती की जी काही प्रतिज्ञा घेतली होती शिवाजी रायांनी कुठे तर रायरेश्वराच्या मंदिरात ती काही खूप कठीण नव्हती त्यांच्यासाठी. बट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टास्क. पण हे एक फार कठीण असं कार्य होतं, पण त्यांच्यासाठी नाही बरं का. इन दोज डेज महाराष्ट्र वॉज गव्हर्न बाय 4 different power: the Mughal Emperor of Delhi, Sultan Adil Shah of Bijapur, the Portuguese of Goa and the Siddhi of Janjira. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 4 जणांची अधिसत्ता होती, 4 जणांचा कारभार चालत होता. ते कोण होते? तर मुघल होता जो दिल्लीचा होता, सुलतान आदिल शाह होता बिजापूरचा, पोर्तुगीज होते गोव्याचे आणि सिद्धी होता जंजिऱ्याचा. हे सगळे जण काय करायचे? महाराष्ट्रावर ताबा ठेवून होते, महाराष्ट्राचा कारभार पाहत होते. दे वेअर पॉवरफुल अपोनंट फॉर्म इन देअर ऑथॉरिटी. नो वन वूड डेअर अटर अ वर्ड अगेन्स्ट देम. त्या चौघांची एवढी पॉवरफुल शक्ती होती की कोणीही त्यांच्या विरुद्ध एकही शब्द काढायला तयार नव्हता. म्हणजे एवढे सगळे महाराष्ट्रातले लोक, महाराष्ट्रातले राज्ये जे कोणी होते त्या चौघांना भ्यायचे. अंडर दिस डिफिकल्ट कंडिशन शिवाजी हॅड टेकन द ओथ ऑफ स्वराज. अशी बिकट अवस्था असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. देअर वॉज नो कंपॅरिझन बिटवीन द वास्ट फोर्स ऑफ द एनिमी अँड अ हँडफुल ऑफ शिवाजीज मावळाज. आणि या दोघांच्या तुलनेमध्ये शिवाजींचं काहीच तुलना नव्हती की एवढी 4 अफाट शक्ती आणि त्यांच्या याच्या समोर असणारा एवढंसं शिवाजी महाराजांचे मावळे. बट शिवाजीज माइंड वॉज मेड अप अँड हिज फर्म रिसॉल्व वॉज हिज ग्रेटेस्ट सोर्स ऑफ स्ट्रेंथ. पण यासाठी सगळ्या गोष्टीसाठी शिवाजींचं जे काही निश्चय झाला होता तो अढळ होता आणि त्यातूनच त्यांना बळ मिळाले आणि याच बळातून त्यांचं जे काही आहे ती स्ट्रेंथ वाढली. तोरणा फोर्ट. शिवाजी कंट्रोल द जागीर ऑफ पुणे, सुपे, चाकण अँड इंदापूर. शिवाजी महाराजांकडे जागीर होती कोणती? तर 4 जिल्ह्याची म्हणा, पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरची. All the fort in the Jagir were, however, in the charge of officer from the port of Bijapur. शिवाजींकडे जागीर म्हणायला तर होती, पण त्या जागीरमधले जे काही किल्ले होते त्या जागीरचे सगळे किल्ले जो किल्लेदार होता आदिलशहाचा अधिकारी त्याच्याच ताब्यामध्ये होत्या. किल्ल्याशिवाय कोणताच राजा हा राज्यदार नसतो किंवा स्वराज्य सुद्धा स्थापू शकत नाही हे शिवाजींना जाण होती. He who controlled the fort also controlled the surrounding territory, and therefore all talk of Swaraj without the control of the fort was meaningless. आणि शिवाजी महाराजांना माहिती होतं की किल्ल्यांशिवाय स्वराज्य नाही आणि राजा सुद्धा नाही. A hill fort gave strategic support to the ruler and Shivaji decided to capture one at a suitable time. आणि आता शिवाजी फक्त एकाच वेळेची संधीची वाट पाहत होते. फॉर दिस पर्पज ही हॅड सिलेक्टेड द फोर्थ ऑफ तोरणा. आणि या सगळ्या गोष्टीची सुरुवात आणि उद्देश सफल करण्यासाठी त्यांनी सगळ्यात पहिला निवडला तर तो तोरणा किल्ला. इट स्टँड टू द साऊथ वेस्ट ऑफ पुणे इन द कनाड व्हॅली. कनाड व्हॅली म्हणजेच कनाडच्या जी दरीखोरी होती त्या दरीखोरीच्या पुण्याच्या नैऋत्येत 64 किलोमीटरवर हे कानद खोऱ्यात हा किल्ला होता. इट वॉज अ रिनोन्ड फोर्ट. आणि हा जो किल्ला होता हा डोंगरी किल्ला होता. कसा होता हा किल्ला? तर डोंगरी किल्ला होता आणि खूप मोठा आणि बाका दणकट असा किल्ला होता. वेल सुटेड फॉर डिफेन्स. देअर वेअर 2 स्ट्रॉंग माचीज. त्याला 2 माची होत्या. ऑन द वे टू द फोर्ट अ माची इज अ फोर्टिफिकेशन ऑफ अ नॅचरल पेट्यू फॉर्म ऑन द स्लोप ऑफ अ हिल. माची म्हणजे काय? तर एक किल्ल्याचा अगदी नैसर्गिकरित्या झालेला उतरता भाग ज्याला असा
स्लोप असतो म्हणजे उतार असतो. वन ऑफ दिस माची वॉज द झुंजार माची. पहिल्या माचीचं नाव होतं झुंजार माची अँड द अदर ऑफ द बुधला माची. दुसरी होती बुधला माची. झुंजार माची लाईक इट्स नेम. झुंजार माची जी अगदी नावाप्रमाणेच होती. कुड ऑफर्ड पॉवरफुल डिफेन्स. अगदी दणकट आणि लढाऊ अशी झुंजार माची होती. अगेन्स्ट द एनिमी द only access to the fort was across the Zunjar Machi. It is a very difficult passage with high hill on one side and deep valley on the other. झुंजार माचीच्या एका बाजूला अतिशय अवघड अशी वाट होती. वाटेवरून एकदाचा घसरला का पसरला आणि एखादाचा तोल गेला की तो दरीतच कोसळून पडणार अशी झुंजार माची. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यांमध्ये तोरणा किल्लाच एक किल्ला होता. अ केअरलेस पर्सन मे इझिली lose his balance and end his life in the deep valley. Torna was considered one of the strong fort of Maharashtra. In the fort there is a temple of the goddess Tornazai. तोरणा किल्ल्याला तोरणाजाई नावाची देवीचं एक मंदिर होतं आणि या तोरणाजाईच्या नावावरूनच किल्ल्याला तोरणा किल्ला पडला. दॅट इज द व्हाय द फोर्ट इज कॉल्ड तोरणा. स्ट्रेंजली इनफ दिस पॉवरफुल फोर्ट वॉज निग्लेक्टेड बाय आदिलशाह. एवढा चांगला दणकट किल्ला आदिलशहाच्या नजरेतून चुकला होता, दुर्लक्षित झाला होता. देअर वेअर नायदर इनफ ट्रूप्स फॉर इट्स डिफेन्स नॉर इनफ ॲम्युनिशन. शिवाजी न्यू धिस अँड धिस वॉज एक्झॅक्टली व्हॉट ही वॉन्टेड. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते आणि दारुगोळा पण नव्हता आणि हीच गोष्ट शिवरायांनी हेरली होती. शिवरायांना नेमकं हेच पाहिजे होतं. ही डिसाइडेड टू कॅप्चर द फोर्ट अँड दज ले द फाउंडेशन ऑफ हिंदवी स्वराज. आणि यासाठी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे हे त्यांनी ठरविलं होतं, कारण त्यांना माहिती होतं या किल्ल्याकडे आदिलशहाचं दुर्लक्ष झालेलं आहे. द ड्रम्स ऑफ स्वराज बिगिन टू साऊंड. स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणजे स्वराज्याची नौबत झडली. विथ अ फ्यू सिलेक्ट बँड ऑफ मावळास शिवाजी डिसेंडेड इन टू द कनाड व्हॅली. स्विफ्टेड फुटेड लाईक द डिअर अँड लॉयन हार्टेड इन करेज. शिवाजी महाराजांनी काही निवडक मावळे आपल्यासोबत घेतले, निवडक तुकडे आपल्यासोबत घेतल्या आणि कानत खोऱ्यामध्ये उतरले. साऱ्या मावळ्यांमध्ये काय होतं तर सिंहाची छाती आणि हरणाचा वेग होता आणि त्याच्यामुळे काय झालं, तोरणा किल्ला ते झपझप वर चढून गेले. दे रेस टू द टॉप अँड द कॅप्चर्ड द स्ट्रॅटेजिक पोझिशन इन द फोर्ट. तानाजी मालुसरे होस्टेड द मराठा फ्लॅग ॲट द मेन एंट्रन्स. आणि तानाजी मालुसरेंनी काय केलं तर गेल्याबरोबर पहिले किल्ल्याच्या दाराला आपला एक स्वराज्याचा काय म्हणते त्याला ध्वज लावला, ध्वज फडकवला. येसाजी कंग अ ट्रस्टवर्दी अँड द लॉयल कंपेनियन ऑफ शिवाजी. शिवाजी महाराजांचे अगदी निष्ठावान असे सैनिक मावळे होते. तर येसाजी कंक कोण होते त्यांचे मावळ्यांपैकी एखादं विश्वासू आणि निष्ठावान सहकारी तर येसाजी कंक. A trustworthy and the loyal companion of Shivaji posted his guard at important point. आणि त्यांची अगदी मुख्य दरवाजी मुख्य ठिकाणावर त्यांची नियुक्ती केली होती. The fort was captured almost without any resistance and the sky was filled with shout of शिवाजी महाराज की जय. आणि या सगळ्या गोष्टीमुळे अगदी एका स्वरामध्ये आकाशात एकच स्वर निनादू लागला की शिवाजी महाराज की जय. द फर्स्ट बॅटल ड्रम अँड द पाईप ऑफ हिंदवी स्वराज had sounded and their echo reverberated throughout the valley. शिवाजी named his fort प्रचंडगड. आणि शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला नाव दिलं होतं प्रचंडगड. या सगळ्या किल्ला घेण्याच्या हस्तगत करण्याच्या यशामध्ये सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली. नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दराखोरात घुमू लागला आणि शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला पुढे नाव दिलं होतं प्रचंडगड.
ब्लेसिंग ऑफ गॉडेस भवानी. शिवाजी महाराजांच्या पाठीशी भवानी मातेचा आशीर्वाद होता. तो कसा आता आपण पाहूया. फोर्ट तोरणा देन केम अंडर शिवाजीज ॲडमिनिस्ट्रेशन. शिवाजी महाराजांच्या हाताखाली तोरणा किल्ला हा आला होता. ही मेड व्हेरी केअरफुली सर्वे ऑफ इट. त्यांनी अगदी निरीक्षण बारकाईने त्याचा सर्वे केला, निरीक्षण केलं. इट अँड अपॉइंटेड ऑफिसर सच ॲज मराठा किल्लेदार. आणि त्यांनी एक मराठा किल्लेदार म्हणून नियुक्ती केली. ब्राह्मण सबनीस ठेवलेत. अँड द प्रभू कारखानीस. त्यांनी अगदी बारीक हे करून किल्लेदार ठेवले होते. मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या त्यांनी काय केल्या तर नेमणुका केल्या. द गॅरिसन इन्क्लुडेड मावळाज, कोळीज, रामोशीज, महार्स अँड सच ब्रेव्ह मेन फ्रॉम मेनी अदर कास्ट अँड द कम्युनिटी. त्यांनी शिबंदीमध्ये मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसं सुद्धा नेमली होती. कारण शिवाजी महाराजांना माहिती होती की ती काटक असतात, दणकट असतात, शूर असतात. In Swaraj, all caste and the communities were to be treated alike and no distinction made on the basis of caste. शिवाजी महाराजांना माहिती होतं आणि शिवाजी महाराजांच्या बिलकुल नियमात नव्हतंच की आपण कुठला जातीभेद पाळावा, हा लहान की तो मोठा, हे त्यांना शिकवणीतच नव्हतं. त्यांनी तो जातीभेद पाळलाच नाही. ॲज रिपेअर टू द फोर्ट स्टार्टेड. आणि आता किल्ल्याची डागडुजी व्हायला सुरुवात झाली. अ सरप्राईज अवेटेड द पीपल. दे डिस्कवर 4 मेटल पॉट फिल्ड टू द ब्रिम विथ मोहर. मोहराच्या 4 घागरी अगदी किल्ल्याचं काम चालू असतानाच कामकऱ्यांना मिळाल्या आणि कामकऱ्यांना त्या 4 घागरी भरगच्च असलेल्या पाहून खूप आनंद झाला. द वर्कर्स वेअर ओव्हर जॉय. दे सेड दॅट धिस वॉज अ गिफ्ट टू शिवाजी फ्रॉम द गॉडेस भवानी हू हॅड ब्लेस हिज इफोर्ड. आणि कामकऱ्यांना हे ठाऊक होतं की शिवाजी महाराजांच्या पाठीशी भवानी आहे आणि हे सगळेजण मानू लागले होते की हा मिळालेल्या सोन्याच्या 4 घागरीचा आशीर्वादच हा भवानीचा आहे असे म्हणू लागले. ऑल द मनी डिस्कवर्ड वॉज ब्रॉड टू शिवाजी. आणि ही सगळा पैसा हात न लावता शिवाजी महाराजांकडे आणण्यात आला. नो वन थॉट ऑफ टॉकिंग एनी वन फ्रॉम इट फॉर हिमसेल्फ. आणि कोणीच त्या पैशातला एकही नाणी कोणीच घेतली नव्हती. आफ्टर ऑल इट वॉज द वेल्थ ऑफ स्वराज. आणि हे सगळ्यांना माहिती होतं की हे काय आहे, स्वराज्याचं धन आहे. शिवाजी फेल्ड ग्रेटली इलेटेड ॲट द अनएक्सपेक्टेड गिफ्ट व्हिच would enable him to pursue his ideal of Swaraj with added vigor. शिवाजी महाराजांना सुद्धा देवी प्रसन्न आहे आणि हे तिचेच धन आहे असे जो तो म्हणू लागला होता. कामकरांनी अगदी मोठ्या आनंदाने शिवाजी महाराजांना ती घागर आणून दिली आणि त्यांनी सुद्धा तेच मांडलं की आपले हे काय आहे, स्वराज्याचं धन आहे. हे धन एकाएकी जरी सापडले असले तरी हे पाहून शिवाजी महाराजांना खूप हुरूप आला आणि त्यांनी आपल्या आई भवानीचा आशीर्वाद समजूनच असे त्यांना वाटले. शिवाजी युटिलाइज पार्ट ऑफ द ट्रेझर फाउंड इन द फोर्ट टू परचेस आर्म अँड ॲम्युनिशन. शिवाजी महाराजांनी मिळालेले ते धन स्वराज्याचंच कामी आणले. त्या धनातून त्यांनी शस्त्र विकत घेतली, परचेस आर्म्स शस्त्र विकत घेतली आणि दारुगोळा ॲम्युनिशन म्हणजेच लागणारा दारुगोळा, तोफेसाठी लागणारं जे काही हत्यारासाठी लागणारं दारुगोळा असते कारण त्याच्याशिवाय हत्यार चालणारच नाही, तो विकत घेतला. द रेस्ट ही डिसाइडेड टू यूज फॉर अनादर प्रोजेक्ट व्हिच वॉज ऑलरेडी इन हिज माइंड. आणि काही धन, काही रक्कम त्यातली त्यांनी राखून ठेवली. का तर त्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळाच विचार चालू होता, त्यासाठी त्यांना ते धन खर्च करायचे होते. अबाउट 15 किलोमीटर टू द ईस्ट ऑफ तोरणा इज द हिल ऑफ मुरुमदेव. अगदी जवळपास 15 किलोमीटरवर तोरणापासूनच एक डोंगर होता. त्या डोंगराला नाव होतं मुरुमदेव. शिवाजी हॅड हिज आय ऑन इट फॉर अ लॉंग टाईम. शिवाजी महाराजांचा खूप दिवसांपासून या गोष्टीवर, या मुरुमदेवाच्या पर्वतावर, हिलवर डोळा होता. This hill was steep and difficult to access and therefore of great strategic importance. Adil Shah had actually started construction a fort on this hill but had left it unfinished. शिवाजी महाराजांनी खूप दिवसापासून हेरून होते की आपल्याला मुरुमदेवाचा डोंगर म्हणजे जे आहे तो किल्ला आपल्या हाती लागला पाहिजे, हे खूप त्यांच्या मनी होतं. का बरं, तर हा डोंगर खूप उंच होता, अवघड होता आणि मोक्याचा होता. आणि आदिलशहाने काय केलं होतं, तो किल्ला अर्धवट बांधूनच सोडून दिला होता. तिथे पहारा सुद्धा नव्हता.
This hill also was not well guarded and Shivaji decided to capture it. तिथे पहारा नव्हता, कोणीच नव्हतं, त्यामुळे तो सुद्धा किल्ला आपल्या हाती आला पाहिजे यासाठी शिवरायांनी ठरविले होते. द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज, स्वराज्याची पहिली राजधानी. One day, Shivaji climbed up the hill with a selected band of his followers and took possession of the partially completed fort. आणि काय केलं, शिवाजी महाराजांनी एक दिवस असाच तो डोंगर चढले अगदी निवडक सवंगड्यांसह आणि त्या किल्ल्यातला आपल्या ताब्यात घेतले. The money found on Torna was used to complete the fortification of मुरुमदेव. आणि जो काही तोरणा किल्ल्यावर जे काही धन सापडलं होतं त्या धनातला काही भाग त्यांनी मुरुमदेवाचा डोंगर यावरील किल्ला त्यांनी सुधरवण्यासाठी वापरला. शिवाजी नेम हिज फोर्ट राजगड आणि या मुरुमदेवच्याच किल्ल्याला शिवाजी महाराजांनी राजगड असं नाव दिलं. स्टोन मॅशन, कार्पेंटर्स, ब्लॅकस्मिथ, वॉटर कॅरियर्स, अदर वर्कर्स, ऑल द पीपल गॉट बिझी. आणि तिथे आता या मुरुमदेवाची डागडुजीकरण करण्यासाठी गडावर पाथरवटांना बोलवण्यात आलं. कशासाठी, तर दगड घडवायला. ब्लॅकस्मिथ म्हणजेच लोहाराला बोलवण्यात आलं. भाता फुंकला त्यांनी, सुतार आले, गवंडी आले, मजूर आले, भिस्ती आले, अशासारखे ती माणसं तिथे कामासाठी आली. दे बिल्ड द राजमहाल, तिने ते राजमहाल बांधला, 12 महाल बांधला. अँड द 18 वर्कशॉप. राजगड बिकेम द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज. आणि पुढे हेच राजगड, जे मुरुमदेवाच्या डोंगराच्या किल्ल्याला नाव दिलं राजगड, हेच राजगड शिवाजी महाराजांची पहिली राजधानी ठरली. शिवाजीज रॅपिड प्रोग्रेस, शिवाजी महाराजांची ही गोडदोड चालूच राहिली, ही प्रगती अशीच चालू राहिली. फ्रॉम देन ऑनवर्ड शिवाजी मूव स्विफ्टली अँड कॅप्चर्ड वन फोर्ट आफ्टर अनादर इन मावल. अगदी मावळ्यांच्या साह्याने एकावर एक किल्ले जिंकायला शिवाजी महाराजांनी सुरुवात केली, ताब्यात घ्यायला सुरुवात केली. द होल कंट्री नोन ॲज 12 मावळ, द 12 मावळ. या 12 मावळामध्ये खूप आनंद पसरला. एकामागून घेणारे किल्ले पाहून सगळ्यांना अगदी आनंद उत्साहित झाला होता. वॉज ओव्हरफ्लोईंग विथ द जॉय अँड एक्साइटमेंट. द पाटील्स अँड द देशमुख फ्रॉम मेनी विलेज came and the swore allegiance to Shivaji, but Mawar had its own share of blackleg, who were ever ready to put a spoke in the fast moving wheel of Swaraj. शिवाजी महाराजांतले मावळे तर खूप उत्साही होते. गावागावचे पाटील देशमुख शिवरायांकडे मुजऱ्याला येऊ लागले. पण काही चांगल्या गोष्टीमध्ये वाईट गोष्ट सुद्धा असते. तसंच मावळ्यामध्ये सुद्धा काही दुष्ट लोक होते. शिवरायांचा तो उत्कर्ष बघून त्यांच्या पोटामध्ये दुखू लागले, त्यांच्याविषयी बोलू लागले, त्यांच्याविषयी जिलस फील झाला. जेलस ऑफ शिवाजी सक्सेस दे कंप्लेंट टू द आदिलशाही कलेक्टर ॲट शिरवलच्या जे काही कलेक्टर्स होते, म्हणजे जे काही आदिलशहाचे लोक होते, त्या शिरवळच्या आदिलशहाच्या ठाणेदारांकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी केल्या. द कलेक्टर डिस्पॅच मॅसेंजर टू बिजापूर. आणि जो कलेक्टर होता त्याने जो मेसेज आहे तो आदिलशहाकडे पोहोचवला. अँड इन्फॉर्म आदिलशाह ऑफ शिवाजीज रॅपिड प्रोग्रेस. आणि ही सगळी माहिती जी शिवाजी महाराजांनी किल्ले घेण्याची, एकावर एक किल्ले घेण्याची माहिती आदिलशहाकडे पोहोचता झाली. शिवाजी द श्रूड पॉलिटिशियन. आणि शिवाजी महाराज सुद्धा एक चतुर राजकीय राजनीतिज्ञ होते बरं. आदिलशाह वॉज मोस्ट सरप्राइज टू गेट द न्यूज. आदिलशहाला जसं कळलं की शिवाजी महाराज हे एकावर एक किल्ले घेऊ लागले, तेही आदिलशहाला फार आश्चर्य वाटलं. ही आस्क शहाजीराजे. आणि शहाजीराजे त्यांच्याकडे कामाला होतेच, सेवेला होतेच. तेव्हा त्यांनी लगेच शहाजीराजांना विचारलं की हे काय आहे. Out of this difficult situation, by telling the Sultan that Shivaji Raje had probably taken over the fort for better administration of the Jagir. आणि अगदी उडवतं उत्तर शहाजी राजांनी सुद्धा दिले की शिवाजी राजांना जहागिरी सांभाळायची असेल आणि ती नीट सांभाळता यावी म्हणून किल्ले त्यांनी हस्तगत केले असावे. शिवाजी ऑल्सो सेंड दिस मेसेज टू द सुलतान. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा याच पद्धतीचा मेसेज सुलतान म्हणजेच आदिलशहाला पाठवले की आय हॅव टेकन पोझेशन ऑफ द फोर्ट
फॉर बेटर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री साईड. आणि शिवाजी महाराज पण चतुर होते बरं का. शिवाजी महाराजांनी सुद्धा आदिलशहाला असंच लिहिलं की मला किल्ले घ्यायला यासाठी घ्यावी लागली कारण योग्य ते राज्य करता यायला पाहिजे. वी डिड धिस ओनली इन द इंटरेस्ट ऑफ द सुलतान. आणि हे सगळं सुलतानाच्याच खातीर होत आहे बरं का. देअर वॉज नो इव्हिल डिझाईन ॲट द बॅक ऑफ धिस ॲक्शन. आणि आमचा कोणताच वाईट मानस या गोष्टीच्या मागे नाही आहे. आम्हाला कोणाचं वाईट करायचं नाही या पद्धतीचं त्यांनी आदिलशहाला लिहिलं. द टू फोर्ट्स ऑफ कोंढाणा अँड द पुरंदर टू हॅड स्ट्रॅटेजिक लोकेशन. आता शिवाजी महाराजांच्या डोळ्याजवळ होता कोंढाणा आणि पुरंदर किल्ला. शिवाजी यूज हीच पॉलिटिकल स्किल अँड टूक कंट्रोल ऑफ बोथ द फोर्ट. आणि अशाच पद्धतीने शिवाजी महाराजांनी अगदी राजनीतीचे कौशल्य बाळगून पुरंदर आणि कोंढाणा ही 2 किल्ले पुन्हा हस्तगत केली. द नेक्स्ट फोर्ट टू कम अंडर हिज वे वॉज रोहिदा. आता त्यांना पुढे घ्यायचा होता एक किल्ला, तो होता रोहिडा आणि तो सुद्धा त्यांनी ताब्यात घेतला. This was fast work indeed and there was nothing to stop शिवाजी नाऊ. आणि अशाच पद्धतीने शिवाजी महाराज कुठेच थांबले नाही. एकावर एक किल्ले घेत राहिले. सगळ्यात पहिले तोरणा घेतला. तोरणाजाई असलेल्या देवळाचा तो किल्ला तोरणा हस्तगत केला. तोरणा किल्ल्याला त्यांनी प्रचंडगड नाव दिले. त्यानंतर मुरुंदेवाचा डोंगर घेतला, त्याला राजगड नाव दिले आणि राजगडाला त्यांनी आपली पहिली राजधानी बनविले. त्यानंतर कोंढाणा घेतला, पुरंदर घेतला आणि रोहिडा हा किल्ला सुद्धा त्यांनी हाती घेतला. अशा पद्धतीने शिवाजी महाराज पुढे 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 आपल्या चातुर्याने आणि आपल्या मावळ्यांसह पुढे चालत राहिले.